आज मी डिनरसाठी करते आहे खास प्रोटीन आणि फायबर रिच अशी इडली। त्यासाठी मी एक शिमला मिरची चिरून घेतलेली आहे, बारीक चिरलेली आहे। त्यानंतर एक उकडलेलं बीट साल काढून बारीक किसणीवर किसून घेत आहे। बीट कच्चं असेल तरीही चालेल आणि बीट ऑप्शनल आहे। या बीटामुळे इडलीला थोडा गुलाबी रंग येतो। जर तो रंग तुम्हाला नको असेल तर बीट तुम्ही कॅन्सल करू शकता। त्यानंतर एक गाजर नुसतं साल काढून अशाच बारीक किसणीवरून किसून घेत आहे। आता हे सगळं मी इडलीच्या तयार पिठामध्ये एकत्र करत आहे आणि त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहे। याशिवाय इकडे मी उडदाची डाळ आणि चण्याची डाळ अशी 1.5 ते 2 तास पाण्यामध्ये स्वच्छ धुवून भिजत ठेवलेली होती। तर आता मोहरी, हिंग आणि भरपूर कढीपत्ता अशी फोडणी देऊन या दोन्ही डाळी यामध्ये मी मिक्स केलेल्या आहेत। डाळीतलं पाणी पूर्ण वेगळं केलेलं आहे आणि या दोन्ही डाळी आता तेलावर छान परतवून घ्यायच्या आहेत। डाळीला लालसर रंग येईपर्यंत परतून घेतले आहेत आणि मग या पिठामध्ये मी मिक्स करणार आहे। तर आता जसं म्हटलं त्याप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे आणि आता या डाळी यामध्ये मिक्स करून घेत आहे। आपलं मिश्रण एकत्र करून सोडा घालून तयार आहे आणि दुसरीकडे गाजर आणि कांदा टाकून डाळ शिजवत ठेवलेली आहे, म्हणजे सांबार करता येईल। आता इडली पात्राला व्यवस्थित तेल लावून ग्रीसिंग केलेलं आहे आणि मग त्यामध्ये इडलीचं पीठ मी भरून घेत आहे, म्हणजे इडल्या पटापट निघतील। तर अशा प्रकारे 3 मोठ्या इडल्यांचे स्टँड, साचे आणि 2 लहान इडल्यांचे साचे असे या इडलीच्या स्टँडमध्ये मी लावून घेणार आहे। छोट्याशा इडल्या लहान मुलांना खायला खूप आवडतात, त्यामुळे मी निदान 2 छोट्या इडल्यांचे साचे बनवते आणि हे साचे एकत्र लावून पूर्ण इडली स्टँड आता 15 ते 20 मिनिटासाठी मी वाफवायला ठेवणार आहे। कांचीपुरम इडली ज्याला म्हणतात तशीच ही इडली मी बनवलेली आहे आणि आता गॅस मोठा ठेवून 15 ते 20 मिनिटासाठी आपण ही वाफवून घेऊ। तर सुरीला लागली नाही म्हणजे आपली इडली तयार आहे। आता हा स्टँड काढून थोडा वेळ गार करण्यासाठी मी ठेवणार आहे। पाणी अजून थोडं यामध्ये ॲड करून मी आता उरलेलं इडलीचं पीठ यामध्ये लावत आहे। तर साधारण 3 वाटी इडल्या होतील इतकं पीठ उरलेलं आहे, त्यामुळे आता ह्या 3 ॲल्युमिनियमच्या वाट्या ह्या स्टँडसोबत मिळालेल्या आहेत मला, तर त्या आधी लावून घेत आहे। आता गार झालेल्या इडल्या आपण काढून घेऊया। तर तेल लावल्यामुळे इडल्या पटापट निघतात, फारशा चिकटून बसत नाहीत। आणि इकडे आता माझी लहान मुलगी मला हेल्प करायला आली आहे। आई मला पण काहीतरी हेल्प करायची असं म्हणत ती आता मला शूटिंग करायला मदत करते आहे। तर ती मस्त ओट्यावर उभं राहून कॅमेरा हातात घेऊन आता माझं व्हिडिओ शूट करते आहे। तर इकडे बघाल तुम्ही इडल्या कशा पटापट निघाल्या आहेत आपल्या। मी इथे तुम्हाला 1-2 इडल्या ओपन करून फोडून सुद्धा दाखवते। तर अशी आपली छान इडली शिजलेली आहे, छान झालेली आहे आणि इकडे आपल्या 3 वाटी इडल्या लावलेल्या त्याही रेडी आहेत। तर त्या वाट्यासुद्धा गार करून त्यातली इडली आता काढून घ्यायची आहे। वाटीसुद्धा ही ग्रीस केलेली होती तेलाने, त्यामुळे इडली पटकन निघालेली आहे, वाटीला काही लागत नाही अजिबात। इकडे आपलं सांबार खळखळून उकळलेलं आहे आणि रेडी आहे। तर अशी ही प्रोटीन आणि फायबर रिच इडली तुम्हाला आवडली का कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू, बाय।